डॉक्टर सापडणं सुद्धा भारतात शक्य नाही अशी परिस्थिती। या सगळ्या भीषण पार्श्वभूमीवर तुम्हाला एक माणूस अशी जीवनशैली सांगतोय जी फुकट आहे, ज्याला डॉक्टर, एक्सपर्ट, कुठलं मशीन, पावडर काही लागत नाही आणि आनंदाने ते आयुष्यभर करता येण्यासारखं आहे। याला नुसता वेद, आयुर्वेद, धर्म, संत, परंपरा याचा पाठिंबा असं नाही, तर मॉडर्न मेडिसिनचा सुद्धा पाठिंबा आहे। याने नुसतं वजन कमी होणार असं नाही, तर डायबिटीस तर होणार नाही, झाला असेल तर गोळ्या बंद होतील, कॅन्सर प्रिव्हेंशनला मदत होईल। असं जर असेल तर मला असं वाटतं की या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपण हे करून पाहायला पाहिजे, असं म्हणणार नाही, याचा विश्वास ठेवावा पाहिजे। आणि जर हे केल्यानंतर आपल्याला फायदा झाला तर त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि हे लोकांना सांगितलं पाहिजे। कारण जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह ही जी साथ आलेली आहे, याच्यावर जर काही उत्तर असेल, ते उत्तर टिकाऊ आहे आणि व्यवहार्य आहे, तर ते म्हणजे ही विकसित जीवनशैली आहे, याच्यावर माझा विश्वास आहे। म्हणून मी तुमच्यासाठी हे तुला सांगायला आलो। तुम्हाला सगळ्यांना निरोगी आयुष्याच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा। थांबण्यापूर्वी फक्त एक गोष्ट महत्त्वाची की या अभियानावरची पुस्तकं मी तुमच्यासाठी आणलेली आहेत। त्या पुस्तकामध्ये विनाशास वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती हे माझं पहिलं पुस्तक, जे जिस्काराच्या जयंतीला नागपूरला प्रकाशित झालं 2013 मध्ये, त्याची 25वी आवृत्ती आता बाजारामध्ये आहे। ते पुस्तक आहे हिंदीमध्ये स्वास्थ्यप्रद आहार आणि या अभियानाच्या ज्या यशोगाथा आहे, 91 यशोगाथांचं एक पुस्तक आहे, 25 यशोगाथांचं आहे, ती पुस्तकं सुद्धा आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये आहे। अभियान जरी फुकट असलं तरी पुस्तकं फुकट नाही, ही पुस्तकं विकत घ्या आणि ज्या लोकांचं भलं व्हावं असं तुम्हाला वाटतं त्या लोकांना ती प्रेझेंट द्या। लग्नामध्ये तुम्ही किंवा कोणाला वाढदिवसाला चॉकलेट कॅडबरी देण्यापेक्षा पुस्तक द्या, त्याचा उपयोग होईल। काय नॉलेज इज पॉवर। जर तुमच्या एखाद्या डायबिटिशियन पेशंटने माझं व्याख्यान युट्यूबवर ऐकलं तर त्याला आजवर कुठल्याच डॉक्टरने सांगितलेलं नाही की तुझा डायबिटीस रिव्हर्सिबल आहे, ते तो ऐकणार आणि ते करून बघणार आणि करून बघितले त्याला फायदा होणार। एका डायबिटीसच्या माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचं काम तुम्ही करू शकता।